पुढची बातमी बघूयात। सोलापूर जिल्ह्यातल्या आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हत्येची सुपारी देण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता। आता या आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी कल्याण शेट्टींच्या समर्थकांनी केली आहे। या प्रकरणी श्रीशैल हुळळी आणि प्रभाकर फुलारी या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेलाय। आरोपी श्रीशैल हा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर याआधीही तडीपारीची कारवाई झाली आहे। या घटनेच्या निषेधासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे शेकडो समर्थक सोलापुरात दाखल झाले। अक्कलकोट विधान परिषदेचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या वाहन चालकाला पैशाचे आमिष दाखवून खरतर कल्याण शेट्टी यांची हत्या करण्याचं चितावणी देणारं एक विधान एका व्यक्तीने केलं आणि त्या दोन व्यक्तींविरोधात खरतर आता सोलापूरमध्ये गुन्हा दाखल झाला। आणि त्यानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे सगळे जे समर्थक आहेत, भाजपचे कार्यकर्ते असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, नगरसेवक असतील, ते सगळे सोलापुरात आलेले आहेत आणि पोलीस आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांनी, एसपींना आपण निवेदन देत आहे। काय नेमकी भूमिका मांडताय, काय नेमकं सांगताय? काय नाही, जे आमच्या जिल्ह्याचे नेते, आमचे नेते माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी एक असा माणूस आहे जे जिल्ह्यातून कोणी का येईना आज प्रशासनाला त्याचं काम करून द्यायचं, ते प्रत्येकाचं काम म्हणणं ऐकून घेतात आणि प्रत्येकाचं काम होतं आहे। आज आपण बघताय दर सोमवारी जनता दरबार होते, जनता दरबाराला गर्दी आपण बघताय। का लोक येतात तर प्रत्येकाचं काम इथं होतं आहे। नाही सांगितलं ना, आता सांगितलं की बा जितकं जे कोणी आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक केलं पाहिजे आणि विशेष त्यांच्या पाठीमागं मास्टर माइंड कोण आहे तो त्यांचाही शोध त्यांनी घेतलं पाहिजे, असं या पद्धतीचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।